प्रभू गेल्यानंतर तन्वीचा पदर पकडून रेवा राहिली आणि रेवाला तो त्या शेलमध्ये गेली ती की सतत तन्वी तन्वी आणि तिच्या मागे राहून रेवाचा गेम कमी झाला असं तुला वाटतंय? ॲक्च्युली मी आता जेव्हा बाहेर पडले घराच्या आणि मी ही प्रतिक्रिया बघती आहे की असं काही चाललं आहे, माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग आहे. कारण मला नाही माहिती आता मला एपिसोड्स बघावे लागतील त्याच्यासाठी की काय दिसलं आहे किंवा काय दाखवलं गेलं आहे. 24 तासामध्ये काय व्हायचं हे मला आणि तिलाच माहिती आहे. असं कधीच नव्हतं. हां, मला ॲज अ मैत्रीण किंवा एक बॉन्ड असतो जो जेन्युइन होता. प्रभू गेल्यानंतर मी तिला बोलले होते की काळजी नको करू, मी आहे. हा, हे असं वाक्य बोलणं म्हणजे हे कन्सर्न आहे. याचा अर्थ हा नाही की दुसरा प्रभू काय काय बोलले आता माहिती नाही, काय फॉलोवर काय काय विचित्र विचित्र बोललेत. असं असतं तर कदाचित डे 1 पासूनच मी तन्वीसोबत असते. मी अगेन्स्टमध्ये नसते बोलले तिच्या, किंवा मला ज्या नव्हत्या पटत गोष्टी त्या मी सरळच म्हणजे मी सरळ असतं मला की जाऊन मी तन्वीसोबत राहावी. असं कधीच नव्हतं. मी कोणाचीच फॉलोवर नव्हती. माझी इंडिव्हिज्युअल मतं होती, माझी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होती जी ती नेहमी बोलायची. तन्वी ते का दाखवलं गेलं नाही किंवा दाखवलं गेलं आहे की नाही ते दिसलं नसेल, माहिती नाही काय झालंय ते. पण ते तसं नव्हतंच. ते दोघी आमच्या दोघांचं बॉन्ड इक्वल होतं. मी तिला जे द्यायची तेच मला परत भेटायचं, म्हणून मी तिच्यासाठी होती आणि ती माझ्यासाठी होती. टास्कमध्ये म्हण किंवा चॉकलेटच्या टास्कमध्ये ती बोलली आहे सरळ. ते पाणीपुरीच्या ह्याच्याने देताना ती बोलली की ती स्वीट आहे, ती जेन्युइन आहे किंवा स्ट्रॉंग. जेव्हा कॅप्टन्सी नंतर ती मला बोलली की तूच जिंकावी, किंवा लक्झरी टास्कमध्ये जेव्हा मी खेळत होती तिला दिसायचं की मी स्ट्रॉंग आहे. एखादा फॉलोवर स्ट्रॉंग नाही राहू शकत. आमची मतं पटायची कारण आमच्यामध्ये ती स्पोर्ट्समॅनशिप म्हणू शकतो किंवा एक जिद्द जी आपल्याला जिंकायची ती नेहमीच होती. हे बाहेर काय दिसलंय, काय दाखवलं गेलंय की मी लिस्नर आहे. हो, तन्वी खूप बोलते, कधी कधी ऐकावं लागतं. दोघेही बोलतील तर ओव्हरलॅपच होणार आहे, गोष्टी समजून कोणाच्याच येणार नाही. पण मीही बोलले प्रत्येकदा. कुठली पण कॉन्व्हर्सेशन 2 वे होत असते, एक साईड नसते. तूच बोलते मी फक्त बसू नये असं नसतं. तू जर बोलतीये तर तुला पण चान्स मिळणार, तू पण बोलशील, तू पण काही माझ्याबद्दल चांगलं बोलशील, तेव्हा मला पण कळणार की तू माझ्याबद्दल असा विचार करतीये म्हणून मी तुझ्या सोबत आहे.